मंडळी, स्वागत आहे रिकॅप रागामध्ये। आज आपण बघणार आहोत एक भन्नाट तेलुगूज हॉरर कॉमेडी बाकासुरा रेस्टॉरंट। पण थांबा, हा भूत मारायला नाही येत, खायला येतो। ही गोष्ट आहे परमेशची, एक सॉफ्टवेअर एम्प्लॉई ज्याचं स्वप्न आहे स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं। पण प्रॉब्लेम काय, 50 लाख रुपये कुठून आणायचे? आई आजारी, बॉस हरामी आणि पगार पुरत नाही। परमेश 4 मित्रांबरोबर राहतो। वामनला डिरेक्टर व्हायचं आहे, पण एकही फील नाही। साईला प्रेयसी हवी आहे, पण ती सोडून गेली। पल्ली कॅमेरामन आहे, पण काम नाही। आणि भरगाव अभिनेता आहे, पण रोल नाही। 5 बेकार मुलं एका घरात, पैसे नाहीत, फ्युचर नाही, पण स्वप्न मोठी। मग यांनी शोधला शॉर्टकट। यूट्यूबवर भूताचे व्हिडिओ बनवायचे, फेक घोस्ट हंटिंग करून पैसे कमवायचे। पण भावांना माहित नव्हतं की खरंच भूत भेटणार आहे आणि तो भूत त्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे। चला बघूया कशी एक भूक लागलेली आत्मा बनली या 5 मित्रांची फॅमिली। यूट्यूब साठी कंटेंट शोधत शोधत हे 5ही जण पोचले नल्ला मल्ला जंगलात। तिथे त्यांना सापडला कासिमवाली बंगला, एक भयानक वाडा जिथे कोडी जात नाही। आत गेल्यावर त्यांना सापडलं एक जुनं पुस्तक, तंत्रशास्त्र, ब्लॅक मॅजिकचं पुस्तक। आता नॉर्मल माणसं काय करतील, पुस्तक टाकून पळतील। पण हे 5 भाऊ, यांना वाटलं चला यातून पैसे कमवता येतील। पहिला प्रयत्न, एक विधी ज्यात दैवी मांजर लागतं, पण भावांनी चुकीची मांजर आणली, फेल। दुसरा प्रयत्न, स्मशानात अमावस्येच्या रात्री भार्गवने लिंबू हातात धरून 1008 वेळा मंत्र म्हटला, पण त्यांना माहित नव्हतं की ते बसले होते एका कबरीवर। गावकरी आले, मारायला लागले, हे काळी जादू करतायत। विधी अर्धवट राहिला, पण आत्मा आधीच लिंबात शिरली होती। आता हे लिंबू घरी आलं आणि त्यासोबत आलं 200 वर्ष भटकणारं एक भुकेलं भूत। घरी परतल्यावर विचित्र गोष्टी व्हायला लागल्या। रात्री किचन मधलं सगळं खाणं गायब, भाजी भात डाळ सगळं संपलेलं। पहिल्यांदा वाटलं कोणीतरी चोर आलाय, मग वाटलं उंदीर असतील, पण इतकं खाणं उंदीर खाऊ शकत नाहीत। एका रात्री कॅमेरा लावला आणि बघितलं की वामन रात्री उठतोय आणि डाव्या हाताने खातोय। वामन उजव्या हाताने खातो, डाव्या हाताने कोण खातंय? भूत। वामनच्या शरीरात भूत शिरलंय। तेवढ्यात वामनचा मेहुणा अंजी आला राहिला। अंजीला ऑटिझम आहे, काउन्सलिंगसाठी आलाय। आणि एके दिवशी अंजीनं ते लिंबू कापलं आणि रस प्यायला। भूत वामनमधून निघालं आणि अंजीमध्ये गेलं। आता भावांना कळलं हे साधं भूत नाही, याला फक्त भूक लागलीये, याला खायचंय। पण हे भूत कोण आहे आणि 200 वर्षापासून का भटकतंय? ही गोष्ट ऐकाल तर डोळ्यात पाणी येईल। 200 वर्षापूर्वी एक मुलगा होता, बक्कासुरी। गावकरी त्याला बकासुरा म्हणायचे, राक्षस जो सतत खातो। बक्कासुरी अनाथ होता। लहानपणीच आईबाबा गेले। आजी बक्कासुरम्माने वाढवलं, पण बक्कासुरीला एक आजार होता, त्याची भूक कधीच शांत व्हायची नाही। खाऊन खाऊन पोट भरायचं नाही। आजी दिवस रात्र काम करायची फक्त नातवाला खाऊ घालायला। स्वतः उपाशी राहायची, पण बक्कासुरीला खाऊ घालायची। एके दिवशी आजी गेली, थकून राबून नातवासाठी जीव देऊन। आजी गेल्यावर बक्कासुरी एकटा पडला। गावात कोणी त्याला खायला देईना। सगळे म्हणायचे हा राक्षस आहे, याला खाऊ घालू नका। एके दिवशी जमीनदाराच्या वडिलांचं श्राद्ध होतं।
भुकेने तडफडणाऱ्या बक्कासुरीने श्राद्धाचं अन्न खाल्लं. जमीनदाराच्या मुलाने भूपती वर्माने बक्कासुरीला मारून मारून जीव घेतला आणि त्याला पुरलं सुद्धा नाही नीट. कोणी अंत्यसंस्कार केले नाहीत. एका अनाथ भुकेल्या मुलाचा आत्मा 200 वर्ष भटकतोय. या भूताला कोणाला मारायचं नाही. याला फक्त कोणीतरी प्रेमाने खाऊ घालावं एवढंच हवंय. मित्रांना कळलं की हे भूत वाईट नाही, हा एक दुःखी अनाथ आहे ज्याला कधी प्रेम मिळालं नाही. परमेशने ठरवलं आपण याला खाऊ घालू, जेवढं हवं तेवढं. पण पैसे कुठून? परमेशच्या बाबांच्या औषधासाठी ठेवलेले पैसे भूताच्या जेवणावर खर्च झाले. 5ही मित्र स्वतः कमी खाऊ लागले, पण बकासूरला भरपूर देऊ लागले. मग त्यांना आयडिया आला, खाण्याच्या स्पर्धा. अंजीच्या शरीरात बकासूर आहे, तो कोणालाही हरवू शकतो. पहिली स्पर्धा पेडाबोच्या विरुद्ध. हाच तो हॉटेल मालक ज्याने यांचा अपमान केला होता. पेलाबोच्याने म्हटलं होतं, तुम्ही अनाथ आहात, तुमच्या जन्माला आईबापच मेले. आणि स्पर्धेत बकासूरने पेडाबोच्याला धूर चारली. जिंकले. बक्षीस, पैसे आले, हॉटेलचं ॲडव्हान्स भरलं आणि बकासूरला कळलं हे 5 जण माझी फॅमिली आहेत. 200 वर्षात पहिल्यांदा कोणी त्याला प्रेमाने खाऊ घातलं. पण एक सत्य होतं, बकासूरच्या आत्म्याला मुक्ती हवी होती. तो असा भटकत राहू शकत नव्हता. दर्ग्यातल्या फकीर बाबांनी सांगितलं, कृष्णा नदीवर जाऊन विधी करा, त्याला मुक्ती मिळेल. निघण्यापूर्वी बकासूरने प्रत्येकाला भेटलं. परमेशला म्हणाला, तू बाबांच्या औषधाचे पैसे माझ्या जेवणावर खर्च केलेस, तू माझा भाऊ आहेस. वामनला म्हणाला, तू आवडत नसलेली नोकरी केलीस फक्त मला खाऊ घालायला. साईला म्हणाला, प्रिया गेली ते विसर, पुढे जा, आनंदी हो. पल्ली आणि भार्गवला म्हणाला, तुम्ही अनाथ नाही, तुम्हाला परमेश भाऊ आहे. कृष्णा नदीवर विधी झाला. बकासूरचा आत्मा मुक्त झाला. 200 वर्षाची भूक शांत झाली. आणि मित्रांनी उघडलं त्यांचं स्वप्नातलं रेस्टॉरंट, बकासूर रेस्टॉरंट. परमेशला गर्लफ्रेंड मिळाली, वामन डिरेक्टर बनला, सगळ्यांची लग्न ठरली. एका भुकेल्या भूताने 5 अनाथ मुलांना फॅमिली दिली. मंडळी, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटू पुढच्या गोष्टीत. बाय बाय.